नागपूरमध्ये याकूबच्या फाशीची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्यामध्ये नागपूर तुरुंग आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे। शीघ्र कृती दलाचे जवान तुरुंग परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी। 1993च्या मुंबई सिरियल बॉम्ब ब्लास्टचा आरोपी याकूब मेमन नागपूरच्या तुरुंगात बंद आहे आणि त्याला उद्या फाशी दिली जाणार आहे। खरं तर यासंबंधी सुप्रीम कोर्टात याचिका एक प्रलंबित आहे आणि त्याच्यावर आज निर्णय देखील होणार आहे। पण तुर्तास सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने इथे व्यापक बंदोबस्त केला जातो आहे, व्यापक तयारी केली जाते। तुरुंगाच्या आतमध्ये तुरुंगाच्या जे प्रशासन आहे त्यांनी तयारी केलीच आहे, पण इथे अतिशय महत्त्वाचं म्हणजे QRT क्विक रिस्पॉन्स टीम किंवा शीघ्र कृती दल इथे तैनात करण्यात आलं आहे। या तुरुंगाच्या बाहेर एकूणच कायदा सुव्यवस्था कशी असावी किंवा साधे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता ही QRT तैनात करण्यात आली आहे आणि एकूणच ह्या तुरुंगाच्या बाहेर देखील या संबंधी सुरक्षेचे अनेक उपाय केले गेले आहे आणि ATS म्हणा किंवा IB म्हणा किंवा स्थानिक पोलीस या सर्वांच्या माध्यमाने एकूण इथे सुरक्षा अतिशय कडकोत्सव करण्यात आली आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काल याकूबचा भाऊ उस्मान नागपूरला आला होता, पण त्याची भेट काय याकूबशी होऊ शकली नाही आणि सुलेमान याकूबचा भाऊ हा देखील भेटायला आलाय। त्यामुळेच ह्या सर्व भेटींच्या पार्श्वभूमीवर किंवा सुप्रीम कोर्टाचा आज येणारा निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही पूर्ण सुरक्षा अतिशय कडेकोट करण्यात आली आहे आणि आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।